नमस्कार विद्यार्थी मित्रो, एक्झरसाइज 1.1 आपण डिस्कस करतो. यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 5. याच्यापूर्वी आपण 1, 2, 3, 4 हे 4 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेत. पाचवा प्रश्न काय दिलाय बघा. इन ट्रायंगल एबीसी इफ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 7π/36 रेडियन्स, नेक्स्ट मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 120 डिग्री, फाइंड मेजर ऑफ अँगल सी इन डिग्री अँड रेडियन. म्हणजे आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे है ना. समजा हा तो ट्रायंगल आहे. हा अँगल सपोज 120 डिग्री आहे. हा ए अँगल कन्सिडर करूयात. हा आहे बी आणि हा आहे सी. राईट आहे. हा तो ट्रायंगल आहे. याच्यामध्ये अँगल ए चं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला. हा अँगल ए आहे 7π/36 रेडियन्स. हा बी अँगल दिलेला आहे 120 डिग्रीचा. तर हा जो थर्ड अँगल आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डिग्री मध्ये किती असेल आणि ऍज वेल ऍज रेडियन मध्ये त्याचं मेजरमेंट काय असेल हे दोन्ही आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि आपल्याला बेसिकली माहिती असतं की कुठल्याही ट्रायंगल मधले हे जे 3 अँगल असतात त्यांचं मेजरमेंटचं सम जे असतं ते 180 डिग्री याचा यूज आपल्याला करायचा आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण काय करूयात. हा जो अँगल ए दिलेला आहे जो की रेडियन मध्ये दिला आहे, तर आपल्याला आयडिया नाही की ते किती डिग्री आहे. तर त्याचं कन्व्हर्शन अगोदर आपण डिग्री मध्ये करूयात. मेजर ऑफ अँगल ए काय दिलेलं आहे आपल्याला 7π/36. 7π/36 हे रेडियन्स आहेत, विच इज इक्वल टू 7π/36. आता या रेडियनचं मला डिग्री मध्ये करायचं असतं है ना. करायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे आपण 180/π है ना. हे लक्षात ठेवा काय. जेव्हा रेडियन मध्ये अँगल असतो आणि त्याचं जर आपल्याला डिग्री मध्ये कन्व्हर्शन करायचं झालं तर काय करायचं, त्या अँगलला 180/π ने मल्टिप्लाय करायचं. मग इथे काय होणार बघा. हा पाय कॅन्सल होईल. परत 36 ने जर कॅन्सल केलात तुम्ही तर इथे 36 गुणिले 5 केला तर 180 येतं. मग आता काय शिल्लक राहिले इथे 7 आणि इथला 5 यांचा प्रॉडक्ट येणार आहे 35 डिग्री. म्हणजे जो मेजर ऑफ अँगल ए आहे मित्रांनो तो आहे 35 डिग्रीचा. राईट आहे. तर हा झाला इथला अँगल आहे 35 डिग्री. हा 120. मग हा आपण सहज करू शकतो. वी नो that measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C equal to किती असतं 180 डिग्री असतं. A चं मेजरमेंट आपण काढलेलं आहे. हा आहे 35 डिग्री. B दिलेला आहे 120 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 180. या दोन्हींचा सम किती होणार. आपण यांची सम करूयात. ते होते 155 है ना. 120 आणि 35 155 आपण त्या साईडला पाठवू. म्हणजे मेजर ऑफ अँगल सी काय मिळेल आपल्याला 180 डिग्री आणि हा -155 डिग्री. आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. किती मिळणार आहे 25 डिग्री मिळेल. तर मेजर ऑफ अँगल सी आपल्याला मिळाला डिग्री मध्ये मिळाला तो 25 डिग्री. आता याचं कशामध्ये कन्व्हर्शन करायचं आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करू. Therefore, measure of angle C equal to हा आहे 25 डिग्री. त्याला काय करायचं बघा. रेडियनचं जर कन्व्हर्शन डिग्री मध्ये करायचं असेल तर 180/π ने मल्टिप्लाय करायचं. राईट. आणि डिग्रीतनं जर आपल्याला रेडियन मध्ये जायचं असेल तर याचा रेसिप्रोकल घ्यायचा π/180 ने मल्टिप्लाय. तर याला आपण π/180 ने मल्टिप्लाय करू है ना. हा डिग्री मधला जो अँगल आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे रेडियन मध्ये होईल. पुढे कॅल्क्युलेशन करूयात. 5 ने कॅन्सल करू आपण. 5 5 25 हे 5 3 15 3 30 म्हणजे 5 30 है ना. तर आपल्याला मिळणार आहे 5π/36 रेडियन्स. तर हा जो मेजर ऑफ अँगल सी आहे 25 डिग्री आणि 5π/36 रेडियन्स. फायनलीचा आन्सर आपण लिहू शकतो. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू किती आहे
25 डिग्री और 5 पाय बाय 36 एवढे रेडियन्स. हे आपलं फायनल आन्सर आहे. राईट. पुढचा प्रॉब्लेम कंटिन्यू करूयात. क्वेश्चन नंबर 6. 2 angles of a triangle are 5 पाय बाय 9 रेडियन अँड 5 पाय बाय 18 रेडियन. बघा सेम याच्यासारखाच प्रॉब्लेम आहे. इथे परत एक ट्रायंगल दिलेला आहे. आपण एक रफ फिगर काढूयात. समजा हा तो ट्रायंगल आहे एबीसी. एक अँगल आहे हा दिलेला आहे 5 पाय बाय 9 रेडियन्स है ना. सेकंड अँगल दिलेला आहे आपल्याला 5 पाय बाय 18 रेडियन. हा थर्ड अँगल आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. हा जसा पहिला आपण डिटेलमध्ये डिस्कस केलाय, तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलंय. हा याचे फक्त मी तुम्हाला हिंट देणार आहे आणि तो तुम्ही ऍज अ होमवर्क त्याला व्यवस्थित राईट आउट करायचं आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल, हे जे दोन्ही जे रेडियन मधले अँगल्स आहेत त्यांचं आपल्याला डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. हा जो पहिला अँगल आहे हा याचं काय मेजरमेंट आहे 5 पाय बाय 9 हे रेडियन्स आहे. याचं जर आपण डिग्रीमध्ये कन्व्हर्शन केलं मित्रांनो 5 पाय बाय 9 याला आपल्याला काय करावं लागेल 180 बाय पायने मल्टिप्लाय करावं लागेल. तर या रेडियनचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे डिग्रीमध्ये. तर सिंपल पाय पाय कॅन्सल होणार आहे. 9 1 9 9 2 18 0. हा काय झाला 20 गुणिले 5 म्हणजे हा झाला 100 डिग्री. हा पहिला अँगल झाला 100 डिग्रीचा. सेकंड कसं आहे बघा, इथे 5 पाय बाय 9 च्या ऐवजी इथे किती आहे 18 आहे. म्हणजे नक्कीच तो याच्या अर्धा हा असणार आहे. अर्धा म्हणजे याचं मेजरमेंट 50 डिग्री येणार आहे. ते आपण कॅल्क्युलेट करूयात. 5 पाय बाय 18 हे रेडियन आहेत है ना. हा अँगल आपला ए आहे पहिला. राईट. हा दुसरा अँगल आपण कन्सिडर करू, हा आहे पी. ए इक्वल टू पी इक्वल टू. तर याचं कन्व्हर्शन करूयात. तर 5 पाय बाय 18 ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 180 बाय पायने है ना. तर या रेडियनचं रूपांतरण डिग्रीमध्ये होणार. तर पाय कॅन्सल होईल. 18 10 180. तर 10 गुणिले 5 म्हटलं तर 50 डिग्री. तर हा सेकंड अँगल झाला 50 डिग्रीचा. पहिला होता 100 डिग्रीचा. मग साहजिक आहे दोन्ही मिळून झाले 150 डिग्री. या दोन्हीचं मेजरमेंट झालेलं आहे 150 डिग्री. मग टोटल तिसरा है ना, तिन्हींची बेरीज किती असते 180 डिग्री असते. तर याच्यामध्ये हा तिसरा अँगल किती असला पाहिजे, नक्कीच तो असला पाहिजे 30 डिग्रीचा. तर आपला बरोबर 180 डिग्री या तिन्हींचं सम होणार आहे. तर जो थर्ड अँगल जो आहे तो नक्कीच असणार आहे 30 डिग्रीचा. आणि 30 डिग्री म्हणजे किती रेडियन असतात. तर डिग्रीमध्ये मेजरमेंट आलेलं आहे 30 आणि याचं जर आपल्याला रेडियनमध्ये कन्व्हर्शन करायचं तर या 30 ला आपल्याला पाय बाय 180 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर ते होणार आहे तेवढे रेडियन्स. बघा 0 कॅन्सल झाला. 3 1 3 3 संग 18 म्हणजे पाय बाय 6 रेडियन्स एवढं आपल्याला मिळून जाईल. तर हा जो थर्ड जो अँगल आहे तर तो डिग्रीमध्ये असेल 30 डिग्री आणि रेडियनमध्ये कन्वर्ट केलं तर पाय बाय 6 रेडियन्स असणार आहे. ओके. इथे मी हिंट दिलेली आहे. तुम्ही याच्या पूर्वीचा जो 5वा प्रॉब्लेम आपण जो व्यवस्थित लिहिला होता त्या पद्धतीने तुम्ही लिहायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 7. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे त्याचा एक कोन 90 डिग्रीचा आहे. द अॅक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5. अॅक्यूट म्हणजे लघुकोन है ना. एखादा जर आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला मित्रांनो, हा तो समजा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा 90 आपण नावं देऊया त्यांना ए बी आणि सी. ओके. तर बीचं मेजरमेंट आहे, हा राईट अँगल आहे म्हणजे हा झाला 90 डिग्री. आता हे जे दोन अँगल शिल्लक राहतात यांना आपण म्हणतो अॅक्यूट अँगल. कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी 90 इथे गेल्यानंतर ह्या दोघांमध्ये राहिला 90 डिग्री, दोघांमध्ये 90 राहिला. मग प्रत्येकाचं मेजरमेंट 90 पेक्षा नक्कीच लहान असेल. कारण दोघात 90 आहे ना. दोघांमध्ये जर 90 डिग्री मेजरमेंट असेल तर एकाला ऍटलिस्ट 1 डिग्री तरी यावा. मग दुसरा 89 डिग्रीचा असेल. म्हणजे दोन्ही अँगल्स कसे आहेत 90 पेक्षा लहान असल्यामुळं ह्या दोन्ही कोणांना आपण म्हणतो लघुकोन है ना. मराठीमध्ये आपण म्हणतो लघुकोन. दोन्ही हा आणि हा हे दोन्ही पण त्यालाच इंग्रजीमध्ये आपण म्हणतो अॅक्यूट है ना, अॅक्यूट अँगल. आणि हा जो 90 वाला आहे याला आपण म्हणतो राईट अँगल, RIGHT राईट अँगल. आणि 90 पेक्षा जर मोठा असेल त्याला आपण म्हणतो ऑब्टूस अँगल म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विशाल कोन. ओके. हे
लक्षात असू द्या. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे जे दुसरे दोन कोन असतात 90 वाला सोडून दुसरे जे दोन कोन असतात त्यांना आपण म्हणतो अॅक्यूट अँगल्स म्हणत असतो. तर याच्यामध्ये काय केलंय, हे अॅक्यूट अँगल्सचा रेशो काय आहे 4:5. म्हणजे या दोन्हींचे जे काही मेजरमेंट असेल आणि त्यांचं जर आपण डिव्हिजन केलं है ना, आणि डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला 4:5 हा रेशो आपल्याला मिळणार आहे. तर हे राहिलेले दोन कोन किती असणार त्याचं मेजरमेंट आपल्याला डिग्री ऍज वेल ऍज रेडियन मध्ये फाइंड आउट करायचंय. बघा काय काय दिले आपल्याला ते लिहूयात आपण. गिव्हन मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. ऑल्सो मेजर ऑफ अँगल हा ए आणि सी आहे राहिलेले. मेजर ऑफ अँगल ए अँड मेजर ऑफ अँगल सी आर इन द रेशो 4:5. जर यांचा रेशो जर 4:5 असेल है ना, तर यांच्यामध्ये काहीतरी कॉमन एक मल्टिपल असेल, समजा ती के असेल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू आपण 4k सपोज करूयात अँड मेजर ऑफ अँगल सी याला आपण 5k सपोज करूयात. हे मेजरमेंट झालं. म्हणजे या 4k ला जर 5k ने डिवाइड केलं तर हे k काहीतरी कॅन्सल होऊन 4/5 म्हणजेच आपण ज्याला म्हणतो 4:5 हा रेशो हा शिल्लक राहिलेला आहे. तर आता आपल्याकडे तिन्ही अँगलचे मेजरमेंट आहेत 4k 5k आणि हा 90. तर तिन्हींचं मेजरमेंट असणार आहे. तिन्हींच्या मेजरमेंटची सम असते 180 डिग्री किंवा या दोन्हींची तर नक्कीच किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. कारण ऑलरेडी इथे एका 90 हा जर 90 असेल तर या दोन्हींची बेरीज किती असणार 90 असणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी याचं मेजरमेंट असेल 90 डिग्री. हे आपण मेजरमेंट इथे लिहूयात. ए चा मेजरमेंट आहे 4k, बी चा आहे 5k, टोटल 90. ह्यांचं सम होणार आहे 9k इक्वल टू 90 डिग्री. के ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 9 ने डिवाइड केलं तर 10 डिग्री असं मिळेल है ना. तर के ची व्हॅल्यू जर 10 डिग्री असेल तर इथे ए आणि सी च्या मेजरमेंट आपल्याला मिळतील. के ची व्हॅल्यू तर ठेवू आपण. मेजर ऑफ अँगल ए 4k म्हणजे 4 इंटू 10 डिग्री म्हणजे आपल्याला मिळेल 40 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल सी किती घेतला आपण 5k. मग 5 इंटू के ची व्हॅल्यू आहे 10 डिग्री. आपल्याला काय मिळणार आहे 50 डिग्री राईट आहे. तर एक अँगल आहे हा 40चा, दुसरा आहे हा 50 डिग्रीचा. तर अँगल्स आपल्याला डिग्रीमध्ये ऍज वेल ऍज रेडियन मध्ये फाइंड आउट करायचं आहे. आपण हे दोन्ही अँगल डिग्रीमध्ये फाइंड आउट केलेत. आपण त्यांना आता रेडियन मध्ये फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. तर सिंपलचं काम आहे. मेजर ऑफ अँगल ए हा 40 डिग्री. मग ह्या 40 डिग्रीचा आपल्याला रेडियन मध्ये पाहिजे असेल तर π/180 ने आपण मल्टिप्लाय करतो है ना. या डिग्रीचं रूपांतरण झालं रेडियन मध्ये. हा 0 कॅन्सल होईल. परत 2 2 4 2 9 18 म्हणजे आपल्याला किती मिळणार आहे मेजर ऑफ अँगल ए 2π/9 एवढे रेडियन्स मिळतील राईट. अँड मेजर ऑफ अँगल सी चे मेजरमेंट आपण फाइंड आउट केलेलं आहे 50 डिग्री है ना. मग याचं आपल्याला रेडियन मध्ये करायचं झाल्यास या 50 ला आपण π/180 ने मल्टिप्लाय करूयात. डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये होणार. 0 कॅन्सल झाला तर 5 आणि 18 मध्ये काही कटणार नाही. सो 5/18 एवढे रेडियन्स असणार आहेत राईट. तर हा प्रॉब्लेम नंबर 7 आपण डिस्कस केला. एक राईट अँगल होता ज्याचे हे जे अॅक्यूट अँगल्स आहेत त्यांचा रेशो 4:5 होता है ना. मग त्यांचे मेजरमेंट झाले 4k 5k. त्यांचं सम 90 डिग्री येणार आहे. ट्रायंगलचं सम घेतलं नाही आपण. ट्रायंगलचं सम 180 येणार आहे मात्र त्यातला आपण 90 बाजूला काढला तर ह्या दोन्हींचं मेजरमेंट असणार आहे 90 डिग्री. ते केलं तर के ची व्हॅल्यू 10 आली. तिथे सबस्टिट्यूट केल्यानंतर अँगल ए आणि सी आपल्याला 40 आणि 50 मिळाले. त्यांना आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केल्यास ए चं मेजरमेंट इथे आहे 2π/9 रेडियन आणि सी चं मेजरमेंट आहे 5π/18. हा झाला क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन
क्वेश्चन नंबर 8. द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. ओके, दोन अँगल्स आहेत, समजा एक्स आणि वाय ते दोन अँगल्स आहेत आणि त्यांची सम है ना, सम म्हणजे बेरीज. द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन. बघा 5 पाय रेडियन आहे त्यांची सम अँड देअर डिफरन्स इज 60 आणि त्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो 60 डिग्री आहे. समजा एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे असं समजू आपण. या दोघांची सम 5 पाय रेडियन दिलेला आहे. बघा याच्यात आपल्याला माहित नाही नेमकी किती डिग्री आहे ते. या 5 पायला जर आपण 180 बाय पायने मल्टिप्लाय केलो आपण तर आपल्याला ह्या रेडियनचे डिग्री मध्ये मिळून जाईल. पाय कॅन्सल होणार आहे. 18 पंचे 90, हा 0 म्हणजे 900 डिग्री होणार आहे. ओके, तर हा 900 डिग्री मिळेल. तर दोन अँगल्स आहेत ज्यांचं सम आहे 900 डिग्री आणि त्यांचा जो डिफरन्स आहे तो आहे 60 डिग्रीचा. असं जर हे आपल्याला दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायचंय, फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज. मग त्यांचे मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल है ना. सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल, आता सरळ एक्स प्लस वाय इथं 900 आपण कन्सिडर करू, एक्स मायनस वाय 60. बस हे वाय वाय कॅन्सल होणार. 2x हे 960 मिळेल. तर x हा अँगल आपल्याला मिळून जाईल 2 ने डिव्हाइड केलं तर हा 2 8 2 16 आणि हा 0. तर x मिळाला आपल्याला 480. तर x मोठा आहे, y लहान आहे, दोघांचा फरक 60 आहे म्हणजे y हा याच्यापेक्षा 60 ने कमी म्हणजे 420 मिळून जाईल आपल्याला. आणि बरोबर या दोघांची जर सम केलात तुम्ही तर 900 मिळेल आपल्याला आणि डिफरन्स किती आहे याच्यामधला तर 60 डिग्री है ना. असे फटाफट सपोज सीईटी आला तर असं लवकर कॅल्क्युलेशन करता येईल. परंतु जर आपल्याला बोर्डाची परीक्षेत लिहायचं आहे ना, थिअरी लिहायचं असेल त्याला थोडंसं व्यवस्थित लिहावं लागेल. हा, तर आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा दोन अँगल दिलेत ना, मग ते दोन अँगल आपण सपोज करूयात. लेट एक्स अँड वाय बी द मेजर्स ऑफ गिव्हन टू अँगल्स है ना. आपण त्यांना वाटलं तर आपण काय करूयात, ठीक आहे, नंतर डिग्री मध्ये कन्वर्ट करू. एक्स आणि वाय हे दोन अँगल्स आहेत. काय दिले, यांची सम आपल्याला दिलेली आहे 5 पाय रेडियन. मग आता देअर सम इज 5 पाय रेडियन है ना. मग therefore 5 पाय रेडियन इक्वल टू 5 पाय बाय 1 काही नाही म्हणजे 1 घेऊ इंटू 180 बाय पाय. या रेडियनचं आपल्याला काय करायचं, डिग्री मध्ये कन्वर्शन करायचं. हे पाय कॅन्सल होणार आणि 180 गुणिले 5 केला तर आपल्याला 900 डिग्री मिळणार. तर दोन अँगल आपण सपोज केलेत एक्स आणि वाय राईट आहे आणि त्यांची सम आपल्याला 5 पाय रेडियन दिली होती. या रेडियनचं डिग्री मध्ये कन्वर्शन केलं तर आपल्याला 900 डिग्री मिळतात. मग आपण असे लिहू शकतो therefore x plus y equal to 900 degree. Suppose this is equation number 1. Next, आता या दोन अँगलचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे ना, फरक. अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. therefore x minus y equal to 60 डिग्री लिहावं लागेल. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2 है ना. तर हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. हे दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करूयात. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 वी गेट, चला लिहूया, सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियसली. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेत आपल्याला. एक सामायिक समीकरण आपण त्याला म्हणतो. 10th क्लास मध्ये आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2 सायमल्टेनियसली वी गेट. तर पहिला इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 900 डिग्री. सेकंड आहे डिफरन्स आहे त्याच्यामधला 60 डिग्रीचा. काय ना ऍड करूयात, वाय कॅन्सल होणार, 2x हे 960, एक्स इक्वल टू 2 ने डिव्हाइड केला 2 4 8 2 8 16 480 एक्स मिळाला. अँड आता आपल्याला वाय पाहिजे
त्याच्या पहिल्या या इक्वेशन मध्ये आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू ठेवू आपण अँड एक्स प्लस वाय हा आहे 900 राईट आहे. तर एक्सच्या जागी आपण ठेवूयात 480 डिग्री प्लस वाय इक्वल टू 900 डिग्री वाय इक्वल टू ह्या 900 मधनं 480 वजा केल्यास आपल्याला 420 डिग्री मिळणार आहे. बरोबर. देअरफॉर द अँगल्स है ना 480 डिग्री अँड 420 डिग्री. सिंपल सा क्वेश्चन. या टाइप मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात है ना. दोन अँगलची सम 900 आहे आणि त्यांचा डिफरन्स आहे 60 डिग्री. तर ते अँगल्स एकदम फाइंड आउट केलेत 480 डिग्री आणि 420 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. The measures of angles of a triangle are in the ratio 3:7:8. है ना. एक ट्रायंगल आहे आणि त्याचे जे अँगल्स आहेत ते कोणत्या रेशो मध्ये आहेत 3:7:8. हे एवढंच दिलेलं आहे आपल्याला. फाइंड देअर मेजर्स इन डिग्रीज अँड इन रेडियन्स. ओके. तर हे जे रेशो मध्ये जे अँगल दिलेले आहेत त्याला आपल्याला आपण कन्सिडर करूयात. त्यांच्यामध्ये समजा एक कॉमन मल्टिपल के असेल तर प्रत्येक अँगलचे मेजरमेंट असेल 3K 7K आणि 8K. बघा एक एक्झाम्पल देतो. समजा एक आपल्याकडे एक 30 60 90 चा एक ट्रायंगल आहे. समजा हा 30 आहे, हा 90 डिग्री आहे आणि समजा हा 60 डिग्री आहे है ना. तर हा 30 60 डिग्री आणि हा 90 डिग्री है ना. जर आपण हे सगळ्यांना 30 डिग्रीने जर आपण डिव्हाइड केलं 30 1 30 30 2 60 आणि 30 3 90 तर आपल्याला काय म्हणता येतं की ह्या ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत त्यांचा रेशो आहे 1:2:3 आहे की नाही. 30 60 90 ला. पण इथे आपण ऍक्च्युअल अँगल्सला काय केलं ह्या प्रत्येकाला आपण 30 ने डिव्हाइड केलं. माहितीये का. 30 ते 30 ने डिव्हाइड केला, इथे 30 ने डिव्हाइड केला. तसंच एक ट्रायंगल आहे त्याचे जे काही मेजरमेंट्स आहेत त्याला कशाने डिव्हाइड केले माहित नाही. डिव्हाइड केल्यानंतर काय आलेलं आहे 3:7:8. इथे जसं 30 ने आपण डिव्हाइड केलंय ना. 30 ही कॉमन मल्टिपल आहे. 30 ही कॉमन पट झाली या 1:2:3 साठी. या प्रत्येकाला 30 ने मल्टिप्लाय केले की ऍक्च्युअल अँगल येतं. तर हा 378 ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे ऍक्च्युअल अँगल्स आपल्याला मिळणार आहेत ते माहित नाही आपल्याला. समजा ते आपण के कन्सिडर करायचं. जेव्हा जेव्हा अँगल्स असे रेशो मध्ये दिलेले असतात, रेशो मधले जेव्हा प्रॉब्लेम्स असतात तेव्हा आपण एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करत असतो के. तर इथे आपण के जर कन्सिडर केलं तर आपले अँगल्स होणार आहेत 3K 7K आणि 8K. ओके. मग यांची सम आपण 180 घेऊ शकतो आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करून ऍक्च्युअल अँगल्स काय आहेत ते आपण फाइंड आउट करता येईल. सपोज करूयात लेट द मेजर्स ऑफ triangle are let the measures of angles of a triangle are नाही बी घ्यायला पाहिजे. लेट आले की ते बी घ्यायचं. बी तर ते 3K 7K अँड 8K. बरोबर. मग आता हे अँगलचे ऍक्च्युअल मेजरमेंट झाले. आपल्याला फक्त के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर या तिन्हींचे सम नक्कीच काय असणार आहे 180. देअरफॉर 3K प्लस 7K प्लस 8K इक्वल टू 180 डिग्री. राईट आहे. 180 डिग्री. म्हणजे सम केला तर किती मिळते 3 आणि 7 10 आणि 8 18K. बरोबर आहे 180 डिग्री. म्हणजे K आपल्याला मिळायला लागलाय 10 डिग्री. ओके. के ची व्हॅल्यू 10 डिग्री मिळाली. ही 10 आपण जर इथे या प्रत्येक याच्यामध्ये जर ठेवलं तर आपल्याला अँगल्स मिळणार आहेत. देअरफॉर द अँगल्स आर 3K म्हणजे 3 गुणिले 10 डिग्री म्हणजे 30 डिग्री. त्याच्यानंतर 7K म्हणजे 7 into 10 डिग्री 70 डिग्री अँड 8K म्हणजे 8 into 10 डिग्री म्हणजे 80 डिग्री. आणि बघा आता हे 80 आणि 70 150 आणि 30 बरोबर 180 झालेलं आहे. तर हे सगळे डिग्रीमध्ये अँगल्स मिळालेत. आता आपल्याला काय करावं लागेल यांचं कन्व्हर्शन आपल्याला रेडियन मध्ये करावं लागेल. तर तसं करूयात आपण. आणि काय करावं लागतं डिग्रीचं जर आपल्याला
यांचं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला प्रत्येकाला पाय बाय 180 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं है ना. Therefore the angles in radians are, तर पहिला आहे 30 डिग्री. या 30 ला आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलो तर हा अँगल आपल्याला रेडियन मध्ये मिळणार आहे. हे 0 कॅन्सल होईल. 3 संग 18, 3 1 3, 3 संग 18 म्हणजे पाय बाय 6 रेडियन हा पहिला अँगल झाला. कॉमा नेक्स्ट दुसरा अँगल आहे 70 डिग्री. या 70 डिग्रीला काय करावं लागेल, 70 इंटू पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करूयात म्हणजे हा डिग्रीचा रेडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर फक्त हा 0 कॅन्सल होईल. तर 7 पाय बाय 18 रेडियन्स असतील. अँड तिसरा जो अँगल आहे तो आहे आपला 80 डिग्रीचा. या 80 ला आपण परत पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचंय म्हणजे रेडियन मध्ये मिळेल. त्याला 0 कॅन्सल होईल. 2 चोक 8, 2 9 18 म्हणजे 4 पाय बाय 9 रेडियन्स असतील. ठीक आहे. तर जे 3 अँगल एका ट्रायंगलचे 3:7:8 या रेशिओ मध्ये होते है ना, त्यांची मेजरमेंट आपण डिग्री मध्ये फाइंड आउट केलेत. डिग्री मध्ये किती आलेले आहेत, 30, 70, 80. आणि सेम अँगल्स जेव्हा आपण यांना रेडियन मध्ये कन्वर्ट केलं, रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रत्येक अँगलला आपण पाय बाय 180, पाय बाय 180, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केले. आणि केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, पाय बाय 6 रेडियन, 7 पाय बाय 18 रेडियन आणि 4 पाय बाय 9 रेडियन. हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 9. ओके, आपण इथे थांबूयात. थँक्यू.